खोकला असा चालू राहिला तर त्याच्यामुळे आपल्या लंग्समध्ये बऱ्याच वेळा इंजुरी होते किंवा थ्रोटमध्ये अजून इरिटेशन वाढून अजून इंजुरी होऊन अजून हा खोकला वाढत जातो आणि त्याच्या परत न्यूमोनिया किंवा इतर प्रॉब्लेम्स वाढत जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी खूप छान उपचार आहेत, खूप चांगले रिझल्ट्स मिळतात होमिओपॅथिक औषधाने. तर आपण होमिओपॅथीमध्ये कोणती औषधं आहेत तेही आपण आता बघूयात. होमिओपॅथीमध्ये त्याच्यासाठी बेस्ट 5 मेडिसिन्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की जे मोस्ट कॉमनली आपण वापरले जातो. त्यातलं सगळ्यात पहिलं मेडिसिन आहे ब्रायोनिया. जेव्हा घसा दुखतो आणि खोकला जास्त येतो आणि घसा कोरडा पडतो त्यामध्ये ब्रायोनिया हे जास्त उपयोगी पडतं औषध. त्यानंतर आहे बेलाडोना. जेव्हा सडन खोकला सुरू होतो, ताप येतो, खोकला आणि ताप दोन्ही सोबत असेल तर त्यावेळी बेलाडोना हे औषधी खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर एपिकॅक. जेव्हा खोकल्याबरोबर उलटीही असते स्पेशली लहान मुलांमध्ये त्यावेळी हे एपिकॅक हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर आहे स्पॉन्जिया. व्हायरल फिवर नंतर कोरडा खोकला खूप दिवस चालू राहतो त्यावेळी स्पॉन्जिया हे औषध खूप उपयोगी पडतं. यासोबतच रुमेक्स म्हणून एक औषध आहे त्याचाही खूप छान उपयोग होतो अशा प्रकारच्या खोकल्यांसाठी.